नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, सार्थक शिक्षण सार्थक ज्ञान या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। गेल्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेचा इंग्लिश विषय आणि त्यातला पहिला घटक लेटर्स ऑफ द अल्फाबेट या घटकाविषयी थोडक्यात माहिती पाहिली होती। त्याचे प्रश्न प्रकार कोणत्या स्वरूपाचे कोणत्या प्रकारचे प्रश्न आपल्याला या परीक्षेसाठी या घटकावर आधारित येऊ शकतात हे आपण थोडक्यात पाहिलं होतं। आणि या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष त्या प्रश्नांचे काही नमुने मी आपल्यासमोर सादर करणार आहे। ते प्रश्नांचे नमुने ते कशा पद्धतीने आपण अशा पद्धतीचे प्रश्न सोडवायचे आहेत हे सगळं तुम्ही आजच्या व्हिडिओद्वारे लक्षात घ्या आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा। आणि मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अतिशय चांगल्या प्रकारे उपयोगी पडू शकतो। तर आपण काही प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, हा आपल्या समोर आहे पहिला प्रश्न। आजचा प्रश्न असा आहे, फाइंड द इंग्लिश लेटर हिडन इन द गिवन पिक्चर। आता शेजारी तुम्हाला एक चित्र दिलेलं आहे। इथं ते चित्र कशाचं आहे आपण पाहून ओळखू शकता। तो एक कप आहे आणि या चित्रामध्ये दडलेलं एक इंग्लिश अक्षर आपल्याला शोधायचं आहे। आपल्याला पर्याय दिलेले आहेत। पहिला पर्याय आहे वाय, दुसरा आहे आय, तिसरा आहे सी आणि चौथा आहे एम। तर चित्र पाहून आपण नक्कीच सांगू शकतो की याच्यामध्ये कुठलं अक्षर दडलेलं आहे। तर ते असणार आहे सी, म्हणजे आपला पर्याय क्रमांक 3 हा पर्याय म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर असेल। म्हणजेच सी हे अक्षर या चित्रामध्ये दडलेलं आहे। त्याच्यानंतर आपण दुसरा प्रश्न घेणार आहोत। तो प्रश्न आहे हा बघा आपल्यासमोर आहे। दुसरा प्रश्न आहे, फाइंड द मिसिंग लेटर्स इन ईच ग्रुप अँड अरेंज्ड सिरियली। मराठीतून सुद्धा तो प्रश्न दिलेला आहे। प्रत्येक गटात नसलेले आणि क्रमाने लावलेली अक्षरे शोधा। आता इथं तुम्हाला 4 गट दिलेले आहेत। पहिला गट आहे ए बी, मधलं एक अक्षर गाळलेलं आहे आणि नंतरचं अक्षर आहे डी, म्हणजे 4 अक्षरांचा हा गट आहे। 3 अक्षरे दिलेली आहेत। तिसरा अक्षर आपल्याला गाळलेलं आहे। दुसरा गट आहे ई एफ जी आणि डॅश डॅश। आता या गटामध्ये सुद्धा 4च अक्षर असणार आहेत, परंतु 3 अक्षरे दिलेली आहेत, चौथा अक्षर गाळलेला आहे। तिसरा गट आहे डॅश डॅश जे के एल आणि चौथा गट आहे एम डॅश ओ पी। मग ह्या प्रत्येक गटामध्ये नसलेलं एक अक्षर आपल्याला शोधायचं आहे आणि ते अक्षर मग प्रत्येक गटामध्ये कोणते कोणते गाळलेले आहेत आणि ते गाळलेली अक्षरं आपल्याला सिरियली दिलेला जो पर्याय असेल तो निवडायचा आहे। आता पहिला पर्याय आहे HINC, दुसरा आहे CHIN, तिसरा आहे HINC आणि चौथा आहे NIHC। तर अशा प्रकारचे हे पर्याय दिलेले आहेत। तर आपण हे गट पाहिल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येईल पहिला गट कोणता असणार आहे, ए बी सी आणि डी, तिथं सी हे अक्षर गाळलेलं आहे। दुसरा गट आहे ई एफ जी आणि एच, याच्यामध्ये एच अक्षर हे गाळलेलं आहे। तिसरा गट आहे डॅश डॅश जे के एल, म्हणजेच तिथं गाळलेला अगोदरचं पहिलं अक्षर असणार आहे आय आणि तो गट होईल IJKL। आणि चौथा गट असणार आहे एम, एम झालं की एन, एन झालं की ओ आणि पी। म्हणजेच आपल्याला काळजीपूर्वक आपण पाहिलं तर आपल्या लक्षात असं येतं की पहिल्या गटातून सी गाळलेलं अक्षर आहे, दुसऱ्या गटामध्ये एच गाळलेला आहे, तिसऱ्या गटामध्ये आय गाळलेला आहे आणि चौथ्या गटामध्ये एन गाळलेला आहे। मग आपल्याला ही अक्षर असलेला पर्याय शोधायचा आहे। तो पर्याय कुठं आहे तर 2 नंबरला आहे। 2 नंबरच्या पर्यायातला जो अक्षरसंच आहे CHIN, हे जर आपण तिथं त्या प्रत्येक गटामध्ये अक्षरं ठेवली तर ते अक्षर गट हे योग्य होतात, बरोबर होतात। त्याच्यामुळे दुसरा पर्याय हे आपलं उत्तर असणार आहे। तिसरा प्रश्न आपण आता घेऊ। आपल्यासमोर येतो तिसरा प्रश्न। हा तिसरा प्रश्न बघा। तिसरा प्रश्न काय आहे, चूज द डिफरंट साऊंड ऑफ द फर्स्ट लेटर फ्रॉम द गिवन वर्ड्स। म्हणजेच
दिलेल्या शब्दामधून पहिल्या अक्षराचा वेगळा उच्चार असलेला शब्द निवडा. तुम्हाला खाली 4 शब्द दिलेले आहेत, त्याच्यामध्ये पहिल्या अक्षराचा वेगळा उच्चार असणारा आपल्याला शब्द निवडायचा आहे. तर पहिला शब्द आहे गर्ल, दुसरा आहे गिव, तिसरा आहे जिराफ, चौथा आहे गिफ्ट. आता आपल्याला माहिती आहे मित्रांनो की जी ह्या अक्षराचा उच्चार 2 प्रकारे केला जातो. जी ह्या अक्षराचा उच्चार 2 प्रकारे केला जातो. काही शब्दामध्ये जीचा उच्चार ग म्हणून केला जातो आणि काही शब्दामध्ये जीचा उच्चार ज म्हणून केला जातो. आता इथं पहिला शब्द गर्ल आहे, इथं जीचा उच्चार ग आहे. दुसरा शब्द गिव आहे, इथं पण जीचा उच्चार ग आहे. तिसरा शब्द मात्र जिराफ आहे. मग इथं आपल्याला जीचा उच्चार ज सारखा आलेला आहे. आणि चौथा शब्द आहे गिफ्ट. या चौथ्या शब्दामध्ये सुद्धा गचा उच्चार जीचा उच्चार ग सारखाच आलेला आहे. त्याच्यामुळं वेगळा उच्चार असणारा शब्द आहे जिराफ, की जिथं पहिल्या अक्षराचा उच्चार हा इतर शब्दांपेक्षा वेगळा आहे. म्हणून आपलं तिसरं जिराफ हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. चौथा प्रश्न आहे बघा, विच ऑफ द वर्ड्स गिवन बिलो डज नॉट बिगिन विथ द साऊंड. खाली दिलेल्या शब्दापैकी कोणत्या शब्दाची सुरुवात द ह्या अक्षरानं होत नाही. ते शब्द वाचूयात आपण. पहिला आहे देअर. देअरची सुरुवात कशापासून? द पासूनच होती आहे. दुसरा शब्द आहे डेअर. डेअरची सुरुवात मात्र ड पासून होती आहे. तिसरा शब्द आहे द. दची सुरुवात द नच आहे. आणि चौथा शब्द आहे देन. देनची सुरुवात सुद्धा द नच होती आहे. म्हणून दुसरा शब्द डेअर या शब्दाची सुरुवात ड न होती आहे, द न होत नाही. त्याच्यामुळं तो वेगळा राहील आणि तेच आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे दुसरा शब्द डेअर. पुढचा प्रश्न आपण घेत आहोत. त्याच्या पुढचा प्रश्न बघा हा, की विच ऑफ द गिवन वर्ड्स डज नॉट हॅव लेटर वाय. कोणत्या शब्दामध्ये वाय हे अक्षर आलेलं नाही आहे. पहिला शब्द आहे वाय ओ यू यू, त्याच्यामध्ये वाय आहे. दुसरा शब्द आहे बी ओ वाय बाय, त्याच्यामध्ये सुद्धा वाय आहे. तिसरा शब्द आहे डी ए आर वाय डेअरी, त्याच्यामध्ये सुद्धा वाय आहे. आणि चौथा शब्द मात्र आहे जे आर जार, त्या शब्दामध्ये मात्र वाय हे अक्षर नाही आहे. म्हणून हा शब्द वेगळा आहे आणि हे याचं उत्तर आहे. पुढचा आपण प्रश्न घेऊयात. प्रश्न पहा, विच ऑफ द फॉलोइंग सेट्स ऑफ लेटर इज नॉट इन द अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे वर्णानुक्रमे खाली दिलेल्या अक्षरापैकी अक्षरसंचापैकी कोणता अक्षरसंच हा वर्णानुक्रमे म्हणजेच अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये आलेला नाही आहे. आता पहिला संच आहे बघा सी डी ई एफ, दुसरा आहे एल एम एन ओ, तिसरा आहे एच जी आय जे आणि चौथा आहे यू व्ही डब्ल्यू एक्स. आता तुम्ही जर या चारही संचांचं जर निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात असं येईल की तिसरा जो संच आहे एच जी आय जे या संचातली अक्षरं मात्र वर्णानुक्रम आलेले नाहीत. तर हा संच जो आहे तो चुकीचा संच आहे. तो संच कसा पाहिजे आहे? जी एच आय जे असं पाहिजे. परंतु तिथं त्याने दिलेला कसा आहे तर एच जी आय जे असा दिलेला आहे. त्याच्यामुळं तो संच हा चुकीचा आलेला आहे, म्हणजे तो वर्णानुक्रमे आलेला नाही आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द गिवन वर्ड स्टार्ट्स विथ डिफरंट प्रोनाउन्सिएशन. म्हणजेच पुढीलपैकी कोणत्या शब्दाच्या सुरुवातीचा उच्चार वेगळा आहे. सुरुवातीचा ते शब्द खाली आहेत बघा दिलेले. पहिला शब्द आहे ॲट, दुसरा शब्द आहे एट, तिसरा आहे अँड, चौथा आहे अँट. पहिला ॲट, दुसरा एट, तिसरा अँड, चौथा आणि अँट. ह्या 4 शब्दांचा तुम्ही जर उच्चार व्यवस्थित केला तर
पहिल्याचा उच्चाराची सुरुवात ही ॲ पासून आहे, तिसऱ्याची पण सुरुवात ॲ पासून आहे, चौथ्याची सुरुवात ॲ पासूनच आहे आणि दुसऱ्याची मात्र सुरुवात ए पासून झालेली आढळते. त्याच्यामुळं वेगळा उच्चार असणारा शब्द कोणता असणार आहे? ATE 8. तुमच्या लक्षात आलंच असेल. सुरुवातीच्या उच्चाराकडे फक्त लक्ष द्यायचं आहे आपण. तर 8 या शब्दाची सुरुवात ही वेगळ्या पद्धतीनं होते, त्याच्यामुळं ते या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न पहा, हा पण चित्रावर आधारितच आहे. फाइंड द हिडन लेटर इन द गिवन पिक्चर. दिलेल्या चित्रामध्ये दडलेलं अक्षर शोधायचं आहे आणि हा प्रश्न 2017च्या परीक्षेमध्ये आलेला आहे. शेजारी जे चित्र दिलं आहे त्याचं तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि उत्तराचे पर्याय दिलेले आहेत H, K, T आणि Q. तर चित्र पाहिल्यानंतर आणि दिलेले पर्याय पाहिल्यानंतर तुमच्या सहजपणे असं लक्षात येईल की या चित्रामध्ये दडलेलं अक्षर म्हणजे कोणतं आहे? तर ते असणार आहे H. H हे अक्षर या चित्रामध्ये दडलेलं आपल्याला आढळून येईल. पुढचा प्रश्न आहे, चूज द वर्ड दॅट कम्स सेकंड इन द फॉलोइंग वर्ड्स आर अरेंज्ड अल्फाबेटिकली. पुढील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास येणारा दुसरा शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. आता शब्द दिलेले आहेत तुम्हाला, ते शब्द जर आपण योग्यरित्या अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लावले तर दुसरा शब्द कोणता येतोय? आता या शब्दांकडे खाली पाहिल्यानंतर बॉल, बिग, बॉक्स आणि बेल हे ते 4 शब्द आहेत. हे 4ही शब्द बी अक्षरापासून सुरुवात होणार आहेत. मग ह्यांचा वर्णानुक्रम लावत असताना आपल्याला दुसऱ्या अक्षराकडे लक्ष द्यावं लागणार आहे. मग पहिल्या शब्दामध्ये बॉलमध्ये दुसरा अक्षर आहे ए, दुसरा शब्द बिगमध्ये दुसरा अक्षर आहे आय, तिसऱ्या शब्दामध्ये दुसरा अक्षर आहे ओ आणि चौथ्या शब्दामध्ये दुसरा अक्षर आहे ई. मग यांचा जर वर्णानुक्रम लावला तर पहिल्यांदा येणारा शब्द असणार आहे ए म्हणजे BALL बॉल. दुसऱ्यांदा येणारा शब्द असणार आहे ई म्हणजे BELL बेल. तिसऱ्यांदा येणारा शब्द असणार आहे आय BIG बिग आणि चौथ्यांदा येणारा शब्द असणार आहे BOX बॉक्स. मग आपल्या इथं दुसऱ्या येणारा शब्द विचारला आहे तर दुसरा असणारा शब्द असणार आहे BELL बेल. पहिला BALL बॉल आणि दुसरा असणार आहे BELL बेल. म्हणून हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे की जे आपण हे शब्द योग्यरित्या वर्णानुक्रमे लावले तर तो दुसरा शब्द असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे बघा, विच ऑफ द गिवन वर्ड शूड बिगिन विथ ए कॅपिटल लेटर. म्हणजे पुढीलपैकी कोणता शब्द कॅपिटल अक्षराने सुरू व्हायला हवा. आता खाली द्यायचं मला शब्द दिले 4. पहिला आहे रत्नागिरी, दुसरा आहे मँगो, तिसरा आहे पॅरट, चौथा आहे झेब्रा. मग हे शब्द जर आपण पाहिले आणि कॅपिटल अक्षराच्या संदर्भातले जर आपल्याला काही नियम लक्षात असले, माहीत असले तर आपल्याला हा सहजपणे प्रश्न सोडवता येण्यासारखा आहे की या 4 शब्दापैकी रत्नागिरी हा शब्द, रत्नागिरी एक गाव आहे, त्या गावाचं नाव आहे ते. आणि आपल्याला माहिती आहे की लिखाण करत असताना गावाचं नाव, ठिकाणाचं नाव, व्यक्तीचं नाव हे आपण नेहमी कॅपिटलमध्ये लिहावं. तर रत्नागिरी हे गावाचं नाव असल्यामुळे त्या शब्दाचं पहिलं अक्षर हे कॅपिटल असायला हवं. म्हणून उत्तर असणार आहे या प्रश्नाचं रत्नागिरी. तर अशा पद्धतीने मित्रांनो आज मी तुम्हाला या घटकावर आधारित 10 प्रश्न तुम्हाला इथं तुमच्यासमोर एक नमुना म्हणून की या घटकावर आधारित कशा स्वरूपात प्रश्न येतील हे तुमच्या लक्षात येण्यासाठी तुम्हाला नमुना म्हणून हे 10 प्रश्न तुम्हाला आज घेतली. सोपा भाग आहे हा
जर तुम्ही या इंग्लिश वर्णमाला आणि तिच्या संबंधित असणारे जर चांगला व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला या घटकावर चांगले मार्क पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. तर पुढील व्हिडिओमध्ये मात्र आपण नवीन एक व्हिडिओ शिष्यवृत्तीच्या संदर्भात घेऊन येणार आहोत. तो सुद्धा तुम्ही अवश्य पहा. एवढं बोलतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.